विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आता आपण पाहिलं तर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयातील रुग्णांना अमित जयस्वाल यांच्या जन्मदिनानिमित्त फळ वाटप उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासूनच आपण पाहिलं तर विविध लोकोपयोगी कार्यक्रम आपण पाहिले तर अमित जयस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले। आता आपण पाहू शकतो की मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयातील रुग्णांना अमित जयस्वाल यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी मोफत फळ वाटप उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। समाजाचं काहीतरी देणं लागतं हीच भावना मनात ठेवून अमित जयस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून धन्यवाद। उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांचे कट्टर समर्थक अमित जयस्वाल यांचा जन्मदिन आपण पाहू शकतो की मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयातील रुग्णांना या ठिकाणी मोफत फळ वाटप उपक्रमाचं आयोजन अमित जयस्वाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळपासून आपण पाहिलं तर लहान मुलांना नाश्ता वाटप असेल, छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप असेल, तसेच गरजूंना अन्नदान असेल, असे विविध उपक्रम जे ते सकाळपासूनच जे ते सुरू आहेत। बसा बरं आहे ना? ये शाखा बरं आहे ना? शिंदे साहेबांची कृपा मग पेशंट सगळे ऑपरेशन वाले सगळे ऑपरेशन गेल्या वेळेला पण आलेलो पंढरपूर, भरपूर लांबून हा ना महाराष्ट्रभर सगळ्यांची सेवा करतो बरोबर ना? तुमचं गाव कुठलं म्हणतो? भिवंडीवाले पाहिलं तर या ठिकाणी जन्मदिनी संपूर्ण रुग्णांची जी ती विचारपूस व त्या रुग्णांना या ठिकाणी पद फळे वाटप जे ते होताना पाहायला मिळतं आहे।
डॉक्टर एकनाथराव शिंदे यांचे कट्टर समर्थक अमित जयस्वाल यांचा जन्मदिनी हा संपूर्ण स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. जळगाववरून काय का कुठून कुठून आलं सर काय सांगाल, सकाळपासूनच येतोय लोकोपयोगी उपक्रम जे आहे ते हाती घेतलेले आहेत. आज देखील अनेक रुग्णांना जे आहे ते मोफत फळवाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असेल, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय असेल, या रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप केलेलं आहे. काय सांगाल? आज माझा वाढदिवस, पण खऱ्या अर्थाने तो एक सेवा दिवस म्हणून आम्ही साजरा करायचा प्रयत्न करतो. म्हणून विविध हॉस्पिटल्समध्ये जाऊन ज्या ज्या रुग्णांना काय आपल्या परीने काय देता येईल, फळं असू देत, इतर काय वस्तू असू देत. आता संध्याकाळी लहान मुलांना इथे शालेय बॅग, वह्या ह्या सगळ्या गोष्टींचं वाटप वस्तूंचं आम्ही करणार आहोत. आश्रमातले सगळे अनाथ मुलं देखील त्या ठिकाणी येणार आहेत, त्यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी छोटंसं एक वाटप ठेवलेलं आहे. जेवढं का होईल एक सोशल ॲक्टिव्हिटीजद्वारे वाढदिवस साजरा करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. या संपूर्ण सर्व रुग्णांची सेवा करताना काय आनंद होतोय, काय भावना व्यक्त कराल? उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांचाच हा रुग्णालय मानला जातो. या रुग्णालयात रुग्णांची सेवा करताना काय आनंद व्यक्त कराल? मातोश्री गंगूबाई हॉस्पिटलचं आपण बघत असाल की शिंदे साहेबांनी जो या ठिकाणी या इतक्या चांगल्या प्रमाणाच्या सोयीसुविधा लोकांसाठी दिलेल्या आहेत. आणि आता बोलताना तुम्हाला देखील प्रचिती आली असेल की इथे महाराष्ट्रभरातील पेशंट आहेत. कोणी जळगाववरनं आलाय, कोणी नगरवरनं आलाय, कोणी सातारावरनं आलाय, कोणी सांगलीवरनं आलाय, भिवंडी, वाडा, मोखाडा, म्हणजे दुर्गम भागातली लोक इथे आज येऊन आज ट्रीटमेंट घेत आहेत. आणि चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आमचे मित्र आकाश आहेत जे इथलं मॅनेजमेंट वगैरे सगळं पाहतात. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.